आज 25 जानेवारी हा मतदार दिन असतो, पण मतदानाची काही किंमत राहिली का शिल्लक? कसं मतदान होतंय? म्हणजे माझं तर म्हणणं असे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो नाही होत ही तांत्रिक बाब आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आता या सगळ्या यंत्रणा हातामध्ये धरून जणू काही या देशामध्ये नागरिक हा नावाचा काही प्राणी नाहीच आहे अशा पद्धतीने राज्यकारभार चाललेला आहे. म्हणजे आपले मूलभूत अधिकार हे आता हिसकावून घेतले जात आहेत. गेल्या वर्षी जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात तर यांनी असं सांगितलं होतं, म्हणजे भाजपवाल्यांनी, की आम्हाला 400 पार जागा पाहिजेत कारण संविधान बदलायचे. सुदैव असं की आपण सर्वांनी महाराष्ट्राने हे स्वप्न पूर्ण नाही होऊ दिलं. पण संविधान मानतंय कोण? कारण गद्दारी करून शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, त्याला सुद्धा 2.5-3 वर्ष होऊन गेली. आम्ही दरवाजे ठोकून 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 आमचे हात आता दुखायला लागले. लोकशाही या देशात शिल्लक राहिली की नाही? तसं पाहिलं तर हा निकाल पहिल्या 2-3 महिन्यामध्ये लागायला पाहिजे होता. त्या संविधानामध्ये ते कलम 10 का काय ना, शेड्यूल 10, हे सगळ्यांना कळते, पण समोर दिसत असून सुद्धा मानायचं नाही. ही हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाहीच्या विरुद्ध आपण आज उभे आहोत. ही हुकुमशाही त्यांना वाटते की वाटेल ते करू शकतो. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगत होतो की आपला मूलभूत अधिकार सुद्धा हिसकावून घेतला जातोय. कोणता मूलभूत अधिकार आहे? मतदार दिवस आज असल्यामुळे मी हाही अधिकार तुम्हाला सांगतो. आपल्यापैकी किती जणांनी बॅलेट पेपरवरती मतदान केले? मी पण केलेलं आहे. म्हणजे अगदी तेव्हा दिवाकर रावतेजी वगैरे निवडणुका लढवत होतेच आणि बॅलेट पेपरवरती नाव असायचं दिवाकर, पूर्ण नाव त्यांचं दिवाकर रावते, आणि समोर आपली निशाणी असायची. मग आतमध्ये गेल्यानंतर तो उभा कागद असायचा, त्या नावापुढच्या निशाणीवरती शिक्का मारायचा, तो फोल्ड केला जायचा की समजा जर का शिक्क्याची शाई उमटलीच तर ती त्या उमेदवाराच्या नावावरतीच उमटेल. असं करून पुन्हा एक घडी घालून आपण मतपेटीत आपलं मत टाकत होतो. बरोबर ना? म्हणजे काय व्हायचं की आपलं मत कुठे जातंय हे शेवटपर्यंत आपल्याला कळत होतं की होय, मी या देशाचा नागरिक आहे, मतदार आहे, मला मतदानाचा अधिकार आहे आणि मला माझं मत शेवटपर्यंत कुठे जातंय, तो घटनेने दिलेला अधिकार मी बजावलाय, हे तेव्हा आपल्याला कळत होतं. आता काय होतंय? आपण आज जातोय, बटन दाबतोय, दिवा पेटतोय, आवाज येतोय, एखादं जसं प्राणी दाखवतात झू मध्ये काचेच्या आड, तसं त्या व्हीव्हीपॅट मशीनची रिसीट दिसते. आपण सगळं हा बरोबर आहे, ती रिसीट खाली जाते नाही जात आपल्याला काही कळत नाही, जातही असेल. पण महत्वाचे जे 2 प्रश्न आहेत, एक तर मी बटन दाबल्यानंतर दिवा लागलेला दिसतोय, आवाज ऐकतोय, रिसीट बघतोय, पण माझं मत आत रजिस्टर कसं आणि कुठे झालंय हे जे मला कळण्याचा अधिकार होता तो या सरकारने आपला काढून घेतलेला आहे. ही लोकशाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे मी रिसीट पाहिली, पण ती रिसीट बघितल्यानंतर